थँक्यू. अरे बोला 1 2 3 4 क्रांती ज्योतीची पोरं हुशार, 1 2 3 4. क्रांती ज्योतीची पोरं हुशार. मंडळी, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, महाराष्ट्रात सध्या गाजणारा कार्यक्रम फोक आख्यान, जो आत्ता नुकताच अबुधाबी आणि दुबई सुद्धा गाजवून आलेला आहे. त्या कार्यक्रमाची बांधणी ज्यांनी केलेली आहे आणि या चित्रपटाची गाणी ज्यांनी लिहिलेली आहेत तो ईश्वर अंधारे, हर्ष आणि विजय, आणि हा छोटा रोहित इकडे आहे. हा रोहित जाधव, ज्याचं मराठी शाळा हे गाणं सध्या प्रचंड गाजतंय. कालच त्याच्या गाण्यानी 1 मिलियन पूर्ण केलेले आहेत यूट्यूबवरती, आणि बाकी सोशल मीडियावर तर धुमाकूळ चालू आहे. खरं तर परत एकदा मी आख्यानाचाच उल्लेख करेल. आख्यानामध्ये एक बोबडी गवळण आहे जी सध्या ऋषिकेश रिकामे तो गातो आणि जी प्रचंड व्हायरल होते. तर हा सिल्लोडचा आहे. खरं तर याची संस्था आहे. या एका संस्थेमध्ये शिक्षण पूर्ण करतोय वारकरी संप्रदायातसुद्धा. त्याचे गुरुजी पण इथे आलेले आहेत, माऊली गुरुजी. तर त्यांनी ती रोज अभंग म्हणतात ते. तर ते गवळणचा एक पॅच त्याने जस्ट इंस्टाग्रामवरती टाकला होता आणि तो असाच व्हायरल होत होता, आमच्यापर्यंत पोहोचला. आणि नेमकं काय कोइन्सिडन्स असतो ना, त्यावेळेस आम्ही या गाण्याचं प्रिपरेशन करत होतो आणि जनरल बघून ठेवलं होतं आम्ही. आम्हाला काहीच माहिती नव्हतं हा कुठे असतो, काय असतो. एक 8 दिवसाने आम्ही आमचं गाण्यावरती डिस्कशन झालं. दादाचं आमचं ईश्वरने लिरिक्स लिहिले होते, कोण गाणार, काय गाणार. आधी वेगवेगळी नावं आली. लहान मुलांपर्यंत आलंच नव्हतं, पण चला याच्याकडनं गाऊन घेऊ, त्याच्याकडनं गाऊन घेऊ. पण जनरल एक बोलता बोलता विजयच्या डोक्यात की आपण एक काम करूयात काय, कुठेतरी लहान मुलाकडनं गाऊन घेऊयात का. मग आमचं डिस्कशन सुरू झालं आणि याची व्हिडिओ जी पाहिली आम्ही, एकदा सहज त्याला म्हणतो एकदा पाठव रे. 1 टेक आर्टिस्ट आहे हा. खरं तर एकदा त्याने फोनवर पाठवलं, एकदा दोनदा आम्ही फक्त स्केल वरती खाली केलं. 5व्या 6व्या दिवशी स्टुडिओत आला. पहिल्यांदा एकदा रिहर्सल केली. दुसऱ्या टेकला गाणं ओके होतं. काही चेंज नाही, काही नाही. इतका तो सुरेल गायक आहे. आणि खरं तर मी आपल्या चित्रपट, ह्या सगळ्या क्रांतीज्योती महाविद्यालय मराठी माध्यमिक चित्रपटाला खरं तर रोहित रूपी माऊलींचा आशीर्वाद लाभला असं मला वाटतं. त्यामुळे याचा आवाज या चित्रपटात असणं आणि ते गाणं ईश्वरने लिहिणं, आम्ही त्याला संगीतबद्ध करणं, हा चित्रपट आपण सगळे असणं, खरं तर ही माऊलींचा आशीर्वाद याच्या रूपी आपल्याला मिळाला असं मला वाटतं. त्यामुळे अशी सगळी याची कहाणी आहे. त्याच्या आधीचा एक किस्सा आहे, तो मी आता तुम्हाला सांगतो. हे गाणंच या चित्रपटात नव्हतं. शेवटी एक गाणं असणार होतं, तर त्याचा एक ऑप्शन म्हणून यांनी हे गाणं पाठवलं. तर मी म्हटलं नाही, शेवटी आपल्याला असं इन्स्पिरेशनल वगैरे असं मोटिवेशनल गाणं हवं आहे, ते नाही आहे, हे मजा मस्तीचं गाणं आहे. तर त्यांनी ते गाणं हळूहळू सरकवलं. ते असं म्हणाले की ठेव की. ते म्हटलं ठेव की म्हणजे चित्रपटात कुठे ठेवायचं ते. तर ते म्हणाले नाही, वापर कुठे, रीलला वापर, BGMला वापर, कुठेही वापर, पण ठेव हे गाणं. आणि नको असतानाही हे या चित्रपटातलं 5वं गाणं यांनी मला आणि क्षितीला विकलं. आणि आता पहिलं गाणं कुठलं बाहेर काढायचं, तर अर्थातच हेच बाहेर काढायचं असं ठरलं. आणि हे या चित्रपटात सुद्धा आहे. आता ते चित्रपटातही घेतलंय. धन्यवाद सर, धन्यवाद. रोहित, थँक्यू व्हेरी मच. खरं तर कल्पना वगैरे अशी काही आली नाही आहे. परिस्थिती आहे. आमचं पहिलंच काम असल्यामुळे म्हणजे पहिला चित्रपट, कारण गाणी तर आम्ही याच्या आधी खूप केली आहेत. त्यामुळं चित्रपटाचं संगीत किंवा गाणी असं काही वेगळं आहे, असं काही ही नाही आहे. पण पहिला चित्रपट असल्यामुळे आम्ही फार मागे लागतो त्या कामांच्या आणि आम्हाला आवडतच नव्हतं कामच. तुला माहिती नाही दादा की आत्ता शाळा मराठीचं गाणं झालं ना, त्याच्या आम्ही ऑलरेडी 5 गाणी केली होती त्या व्हर्जनसाठी, पण ती आम्हाला आवडतच नव्हती. आणि त्याच्यामुळे मग हे 6वं गाणं करतात. तुला माहितीच नाही हे 6वं गाणं. मग तुला आम्ही 5 गाणी तर पाठवली असते, तो म्हणला की 5 ठेवूयात. शेतकऱ्यांचा फोन आला असता मला बास आता. हां, तर काही नाही, आमच्या आख्यानाचे ॲक्च्युली दौरे चालू आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं आमचं जरा स्केड्यूल आम्हाला करता येत नव्हतं प्रामाणिकपणे. नाही, गमतीचा भाग सोडा. या चित्रपटातली सगळी गाणी, त्याचा रिदम, त्याच्यात वाजणारं एक इन्स्ट्रुमेंट हे लाईव्ह रेकॉर्ड झालेलं आहे. हां, पूर्ण सगळी गाणी आम्ही लाईव्ह केली आहेत. लाईव्ह करण्यामागचं कारण असं की अनेक वादकांचे, अनेक माणसांचं त्यात प्रेम लागतं, त्याचा ह्युमन टच येतो. आणि आम्हाला असं वाटतं की गाणं हे आमच्या दोघांचं नसून
पूर्ण टीमचं ॲक्च्युली आहे. म्हणजे आमच्या मागे आमची टीम वादक असतील, गायक असतील, माझे टेक्निशियन असतील, आमचे गीतकार असतील. तर या सगळ्यांचं खरं या स्टेजवरून मी धन्यवाद मानतो की त्यांच्यामुळे खरं तर हे गाणं आज तुमच्यापर्यंत पोहोचते. जे हेमंत दादा, क्षितिताई यांच्या टीमने पहिल्यांदा म्युझिकल प्रोसेसला हजेरी लावली. तुमच्या शाळेतल्या हजेरीला महत्त्व नसतं, पण पहिल्यांदा आम्हाला या गोष्टीचा फार अभिमान आहे की यांनी म्हणजे हेमंत दादा तो प्रत्येक गाण्याच्या वेळेला आजूबाजूच्या वेळेला त्याची कामं होते काय होती 2, 2:30, 3 वाजेपर्यंत तो आमच्यासोबत थांबला या गाण्याच्या प्रोसेससाठी. हे पण फार मोठी गोष्ट आहे, कारण चित्रपटाच्या लेखक दिग्दर्शकानं संगीताच्या ह्या सगळ्या बांधणी वेळेस का उपस्थित असावं हे संगीत बाहेर आल्यानंतर तुम्हाला नक्कीच कळेल. धन्यवाद. वा. की याच शाळेत आपण बरोबर 2.5 महिन्यापूर्वी शूट करत होतो सप्टेंबरमध्ये. तेव्हा खूप पावसाळा होता, इथे गुडघाभर पाणी साचायचं. आज त्याच शूट केलेल्या चित्रपटाचा इथेच ट्रेलर लॉन्च आहे. कसं वाटतंय? खूपच छान वाटतं. ॲक्च्युली मी जे काही कामं केली आहेत आजपर्यंत त्या सगळ्यात पहिल्यांदा असं होतं आहे की ज्या लोकेशनला शूटिंग केलं त्याच ठिकाणी त्या सिनेमाचा किंवा त्या कलाकृतीचा ट्रेलर लॉन्च होतो आहे. एका अर्थी मला असं वाटतं की आपल्याकडनं सुद्धा ही जी शाळा आहे या शाळेला आपण मनापासून थँक्यू म्हणतो आहे, कारण की ही जी वास्तू आहे या वास्तूने आपल्याला आशीर्वाद दिले. मराठी शाळा फक्त त्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना घडवते, त्यांना आशीर्वाद देते असं नाही आहे. तर मला असं वाटतं की अशा ज्या कलाकृती असतात, आमच्यासारखे कलाकार असतात, त्यांनासुद्धा या वास्तूचा आशीर्वाद मिळाला आहे आणि या वास्तूने बऱ्याच प्रमाणात आम्हालासुद्धा घडवलं आहे. तर नागावचे आणि नागावच्या या मराठी शाळेचे सुद्धा मनापासून आभार. धन्यवाद. आपल्यापैकी प्रत्येकाला असं वाटतं की आपण शाळेत पुन्हा एकदा जावं, ते सगळे दिवस परत एकदा जगावे, आणि अशी संधी एकदा रियुनियनमध्ये येते किंवा ती सध्या काय करते हे बघायला जावं म्हणून येते. पण आमच्या दृष्टीने मला आता कलाकार म्हणून इतकं छान वाटतंय की पुन्हा एकदा आम्हाला हेमंत ढोमे आणि क्षितीमुळे पुन्हा शाळेत यायला मिळालं आणि ही सगळी मजा करता आली. अभिनय का होईना, अहो त्याच्यामध्ये काहीतरी खरेपणा असतोच ना, म्हणजे तो जगल्यासारखं वाटतं. आणि ती संधी आम्हाला क्षिती आणि हेमंती दिली आणि क्रांतिज्योती विद्यालय साकार झाला. नागावच्या शाळेचे खरं आपण जितके आभार मानावे तितके थोडे आहेत, कारण ह्या शाळेमध्ये काहीतरी असं आहे की जिथं पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं आणि तीच खरं तर शाळेची महती आहे. इथे आता शाळेच्या ट्रस्टचे MN पाटील सर आहेत, पिंपळे सर आहेत, या दोघांचेही प्रचंड आभार. मॅडम आहेत, इथे सगळे शिक्षक आहेत, या सगळ्यांचेही प्रचंड आभार की त्यांनी आपल्याला एवढा पाठिंबा दिला. आणि आजही हा इव्हेंट घडताना शाळेचा स्पोर्ट्स डे बाहेर चालू आहे आणि आपल्याला इथे हे जागाही मिळाली आहे. सो थँक्यू, शाळेचे पुन्हा एकदा आभार. सिद्धार्थ, आम्हाला ॲक्टिंग करताना सिनेमा संपला की परत जेव्हा त्या सेटवर जातो तेव्हा तेवढं नॉस्टॅल्जिक असं होत नाही. पण ही शाळाच अशी आहे, ही वास्तूच अशी आहे की इथे आल्यानंतर खरंच असं वाटतं आपण याच शाळेत शिकत होतो, याच शाळेतले आपण विद्यार्थी होतो आणि पुन्हा एकदा याच शाळेत आपण एक रियुनियन घडवतो आहे असं वाटतं आहे. आणि हे खरंच घडवून आणण्यामागे हेमंत आणि क्षिती या दोघांनी जी मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीला सलाम. मला वाटतं आपण सगळ्यांनी मिळून त्या मेहनतीसाठी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. थँक्यू. आणि आमचा पेपर लिहिला होता हेमंत सरांनी, पण कोणी कॉपी करत नाही आहे याचं सुपरविजन क्षिती मॅडमकडे होतं. तर मला वाटतं क्षिती मॅडम. नाही, एक तर खूप खूप आभार. एवढी सुंदर शाळा आम्हाला तुम्ही शूट करायला दिली. आणि तेव्हा तर खूप पाऊस होता, आम्ही खूप माणसं होतो, तरी या शाळेत आम्हाला शूट करता आलं. आज मी नागावला येताना पहिली गोष्ट लक्षात आली, असं वेदरच पाहिलं नाही आम्ही, कारण आम्ही जेव्हा शूट करत होतो तेव्हा पावसाळा होता आणि इथे ऊन कसं असतं हेच आम्हाला कळलं नव्हतं, एवढा पाऊस होता तेव्हा. तरीही सगळ्या कलाकारांचे आभार, कारण कितीही वाजता उठून त्यांना शूटिंगला नेलेलं आहे, 3, 4 तरीही ते आले आणि इतकं छान शूट केलं. प्राजक्ता, तुझं विशेष कौतुक, कारण तुझा पहिला मराठी सिनेमा आहे. कादंबरी आणि पुष्कराज यांच्याबरोबर आम्ही पहिल्यांदा काम करतोय, सो त्यांचे आभार. आणि सचिन सरांबद्दल
कायच म्हणणार, म्हणजे आमचं स्वप्न होतं त्यांच्याबरोबर कधीतरी काम करायला मिळावं आणि या निमित्ताने ते खरंच आमचे सर झाले ह्याचा आम्हाला खूप आनंद आहे, कारण त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं. कादंबरी. हॅलो नमस्कार. माझी एक विशेष आठवण आहे याच शाळेशी निगडीत. सो नागाव हे माझं आजोळ आहे. इथे भीमेश्वराचं देऊळ आहे जवळच. त्याच्या जवळच्या एका गल्लीमध्ये माझ्या आजी आजोबांचं घर होतं लहान असताना. आत्ताही आहे, तिकडे कोणी राहत नाही मात्र. सो मी लहानपणापासून उन्हाळ्याच्या सुट्टीत नागावला यायचे आणि आम्ही असं म्हणायचं चला शाळेजवळ जाऊन येऊ. ती हीच शाळा आणि ह्याच्या मागे एक बकुळीचं झाड आहे. तो बकुळीची जी छोटी छोटी फुलं असतात ती जमा करण्यासाठी आमच्या सगळ्या कझिन्समध्ये चढाओढ असायची. सो मला जेव्हा कळलं की आपण याच शाळेत शूट करतोय तर मला ते बकुळीचं झाड जाऊन बघायचं होतं केव्हापासनं. पण क्षिती म्हणाली तशी आमचं शूट पावसाळ्यात झालं. तर आता हा कार्यक्रम झाल्यानंतर मी बघणार आहे ते बकुळीचं झाड अजून आहे की नाही. थँक्यू. हॅलो. मी ज्या शाळेत शिकलो त्यात मी इतकी मस्ती केली की परत मला बोलवतील असं वाटत नाही. पण ह्या शाळेमध्ये आम्ही चित्रीकरण करताना मी बहुतेक मस्ती केली नसावी जास्त. कधी कधी हेमंतच्या चेहऱ्यावर दिसायचं आम्ही मस्ती करतोय वगैरे असं, किंवा काहीतरी पाठच झालेलं नाही आहे वगैरे, काही वाक्य वेगळीच घेतली आहेत वगैरे, हे सगळं दिसायचं मोस्टली आम्ही बाबतीत. नाही सॉरी माझ्या बाबतीत. पण इतकी मस्ती केली नसावी म्हणून आपल्याला या शाळेने परत बोलवलं आणि खूप मजा आम्ही केली होती. आणि कुठेही बघितलं तरी कुठला तरी एक प्रसंग दिसतोय चित्रित केलेला. म्हणजे असं इकडे बघितलं तर इथे हा प्रसंग झाला होता, इथे बघितलं तर वेगळं काहीतरी झालं होतं असं. सो फार छान वाटतंच आहे. धन्यवाद. प्राजक्ता. नमस्कार सगळ्यांना. माझ्यासाठी ना ही जागा इथे येऊन हे करणं खूप स्पेशल आहे, कारण माझ्या शाळेच्या एवढ्या आठवणी अशा माझ्या नाही आहेत. कारण मी कॉलेजमध्ये जास्त मज्जा केली, पण शाळेत असताना माझं असं होतं की होऊन जाऊ दे वर्ष, नंतर ना होऊन निघून जाऊ दे. मला युनिफॉर्मही नाही आवडायचा आमचा. पण इथे जेव्हा आम्ही होतो, आपण की तिकडे 15 दिवस तरी शूट केलं असेल, 20 दिवस बॅक टू बॅक. आम्ही इथे जवळच राहायचो. रोज सकाळी उठून आम्ही प्रॉपर शाळेच्या टाईमसारखे इथे यायचो आणि आम्ही आमचा युनिफॉर्म घालून पोचायचो. आणि इथेच ओरडाही बसायचा, इथेच सर व्हेरी गुड, प्राजू ब्रिलियंट असंही म्हणायचे. आणि इथेच मित्रांबरोबर मैत्रिणींबरोबर गंमतही व्हायची. सो आय एम नॉट एक्झॅजरेटिंग when I say की माझ्या ॲक्च्युली या शाळेच्या समहाव आठवणी जास्त स्पेशल आहेत माझ्यासाठी. आणि इवन मोर स्पेशल कारण माझी पहिली मराठी मूवी आहे. सो प्लीज तुम्ही बघा आणि सपोर्ट करा. आणि जर काही चुकलं असेल तर प्रेमाने सांगा. नेक्स्टमध्ये मी फिक्स करेन. हरीश. मला असं वाटतं की ज्या दिवशी आमचा पहिला दिवस होता इथे शूटिंगचा, तर तो या शाळेतला परत एकदा नॉस्टॅल्जिक झाल्यासारखं झालं की तो या शाळेतला पहिला दिवस होता. आम्ही सगळे विद्यार्थी होतो. काही विद्यार्थी इथे आहेत, खरं तर युनिट जेवढं होतं तेवढे सगळेच विद्यार्थी होते. जो शेवटचा दिवस होता त्या दिवशी आम्ही पासआउट झालो आहे शाळेतून आणि आज सगळे रियुनियनसाठी इथे एकत्र आलो आहे असा फील खूप माझ्या मनात आहे. आज जेव्हा सगळे विद्यार्थी नाही येऊ शकले, आम्ही त्यांचं प्रतिनिधित्व करणारे विद्यार्थी म्हणून इथे आहोत. पण ह्या भिंती, ही शाळा मला तेवढीच माझी वाटते जितकी माझी अहमदनगरची शाळा मला माझी वाटते. थँक्यू. पुष्कराजनी लिहिलं आहे मौज, माझी मातृभाषा. कादंबरीने लिहिलं आहे शाळेच्या आठवणींसाठी. हरीशने लिहिलं आहे आई. प्राजक्तानी लिहिलं आहे माझा पहिला सिनेमा. सरांनी लिहिलं आहे माझी मराठी शाळा. सिद्धार्थनी म्हटलं आहे मातृभाषा. आम्यानी म्हटलं आहे महाराष्ट्रावरच्या प्रेमासाठी. महाराष्ट्रावरच्या प्रेमासाठी. आणि मी लिहिलं आहे आपल्या शाळेसाठी. तर मंडळी, हा चित्रपट 1 जानेवारीपासनं महाराष्ट्रातल्या जगभरातल्या जिथे जिथे चित्रपटगृहांमध्ये आम्हाला प्रदर्शित करता येणार आहे तिथे होणार आहे. यंदा हा चित्रपट शुक्रवारी नव्हे तर गुरुवारी रिलीज होणार आहे. गुरुवारी 1 जानेवारी रोजी. नव्या वर्षाची सुरुवात आपण या चित्रपटाने करणार आहोत. तुम्हा सगळ्यांचा पाठिंबा, प्रेम असंच राहू दे. मला खात्री आहे की या मागच्या आमच्या झिम्मा 2, फर्स्ट क्लास दाभाडे या चित्रपटांना जेवढं भरभरून प्रेम या महाराष्ट्राने दिलं, मराठी माणसांनी दिलं, तेवढंच प्रेम क्रांतिज्योतीला मिळेल याची खात्री आहे. थँक्यू व्हेरी मच.